हॅलो मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? वेळेचा उपयोग ही मराठी कथा आज आपण ऐकणार आहोत। तुम्हाला ज्यावेळेस सुट्ट्या लागतात त्यावेळेस तुमच्याकडे वेळ असतो, तर तुम्हाला तर माहीत आहे सुट्टीमध्ये काय करायचं, मजा करायची, छान छान काय ॲक्टिव्हिटीज असतील, चित्र काढायची, चित्रांना रंग द्यायचा, मित्रांबरोबर खेळायचं, क्रिकेट खेळायचा, घरामध्ये चेस कॅरम खेळायचा। पण अजून काय करू शकता तुम्ही याच्यासाठी? वेळेचा उपयोग ही कथा आपल्याला उपयोगी पडते का, बघूयात। आणि ही कथा लिहिली डॉक्टर वासंती इमानदार जोशी यांनी। क्षेमेंद्र नावाचा एक नेपाळी आपल्या गावातून शहरात काही कामधंदा मिळतो का हे पाहण्यासाठी आला होता। नेपाळी लोक काटक आणि लढवय्ये असतात, सरळ आणि कष्टाळू असतात। क्षेमेंद्र स्वेटर सुंदर विणायचा, पण अलीकडे स्वेटर मशीनवर विणायला लागल्यामुळे त्याला जास्त काम मिळेनासे झाले होते, म्हणून तो कामासाठी शहरात आला होता। बरीच पायपीट केल्यावर त्याला कारखान्यात पहारेकऱ्याचे काम मिळाले। दारातच फाटकापाशी एक छोटी कौलारू खोली बांधली होती, तिथे थांबून तो वॉचमनचे काम करू लागला। कोण येतं कोण जातं याची नोंद वहीत ठेवू लागला। त्याला पगार फारसा नव्हता, पण नाईलाजाने तो हे काम करत होता। मात्र अधिक पैसे कसे मिळवावेत याच्या चिंतेत तो असायचा। त्याला मिळणारा पगार तो आपल्या कुटुंबासाठी गावाकडे पाठवत असे आणि स्वतःला अगदी थोडे गरजेपुरते पैसे ठेवत असे। एके दिवशी तो असाच संचित बसलेला असताना कारखान्याचा मालक तिथे आला। त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, काय रे भैया क्षेमेंद्र, तुझं काम तर तू अगदी मनापासून करतो आहेस, पण तुझा चेहरा असा चिंताक्रांत का? काही नाही मालक, जरा डोकं दुखत होतं एवढंच। हे बघ क्षेमेंद्र, तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस, काय असेल ते मोकळेपणाने सांगून टाक। मालक असे म्हणतो आहे हे पाहून त्याला खूप बरे वाटले आणि त्याने आपल्या मनातील व्यथा त्या मालकाला सांगितली। मालक, एका वेळी मी एकच काम करू शकतो आहे तुमच्याकडे, पण मला ते पुरेसे वाटत नाही। यातून मार्गही काही निघत नाही, कुटुंबाच्या गुजराणीसाठी पैसे पुरत नाहीत, त्यामुळे मी चिंतित आहे। गावी तू कसले काम करत होतास एवढे दिवस? मालक, मी स्वेटर विणत होतो, पण त्यात प्राप्ती फारशी होत नव्हती। अरे मग हे काम तू कुटुंबातल्या माणसांना करायला सांग आणि इकडे शहरात ते स्वेटर विकत राहा, त्यात काय एवढं? पण मालक, इथे कोण स्वेटर विकत घेणार? मी पाहतो आहे सगळेजण मशीनवर विणलेले स्वेटरच घालत आहेत। अरे हाताने विणलेले स्वेटर कितीतरी जणांना आवडतात, कारण त्यात अधिक ऊब असते, पण असे स्वेटर मिळायला तर हवेत ना। मला स्वतःला 2 स्वेटर हवे आहेत हाताने विणलेले, चल तुला आत्ताच त्याची ऑर्डर देतो। पण मालक, इतरांना ते आवडतात हे कशावरून? हे बघ, तू इथे येणाऱ्यांना फार विचार, कुणाला हवे असतील त्यांच्या नोंदी कर आणि गावाहून मागव, बघ तरी प्रयोग करून। तू तर रात्रंदिवस वॉचमनचं काम करणार, तुला स्वेटर विणायला कुठून सवड मिळणार? तू आपल्या गावाकडून मागव। असे म्हणून मालक आपल्या कामाला गेला। क्षेमेंद्रला काय करावे सुचेना, गावाकडून स्वेटर मागवणं त्याला रुचेना। आपल्याला स्वेटर विणता येतात, मग गावाकडून कशाला मागवायचे? शिवाय त्यांना असे सांगितले तर ते घरकाम करून शिवाय बाहेरही काम करतात, त्यांना कुठून एवढा वेळ मिळणार? क्षेमेंद्र विचारग्रस्त झाला। मालकाने सांगितले होते त्याप्रमाणे तो येणाऱ्यांना विचारू लागला की हाताने विणलेले स्वेटर कोणाला हवे आहेत, आणि काय आश्चर्य, बऱ्याच लोकांनी त्याच्याकडे स्वेटरची मागणी केली। त्याने ती नोंदवली। 2 दिवसात 10 स्वेटरची ऑर्डर मिळाली होती। तो चक्रावलाच। खूप विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली। आपल्याकडे हे काम तर सोडायचे नाही, घरून स्वेटर्सही मागवायचे नाहीत आणि या कामातून तर आपल्याला वेळ मिळणार नाही, तर काय करावे? कारखान्याकडे येणाऱ्या माणसांचा ओघ अखंड सुरू असतो,
त्यांचे नाव, त्यांची सही वगैरे घेण्यात वेळ जातो. मात्र त्याच्या असे लक्षात आले की एक माणूस जाऊन दुसरा येईपर्यंत 15-20 सेकंद उसंत असते. ते सेकंद वाया तर जात असतात. त्याचाच उपयोग केला तर त्याने लोकर, सुया आणल्या. 1-2 सेकंद जरी त्याला वेळ मिळाला तरी तो 2-4 टाके सुईवर घालायचा. कधी 1 मिनिट मिळायचा वेळ तेव्हा तर बरेच टाके घालून व्हायची. काही वेळा 4च सेकंद वेळ मिळायचा तेव्हा तो 2च टाके घालायचा. असे करता करता महिन्याभरात त्याचा एक मोठा स्वेटर तयार झाला. त्याला खूप आनंद झाला. त्याने मालकाला तो स्वेटर दिला. तो स्वेटर पाहून मालक अगदी खुश झाला. मालक म्हणाला, अरे वा, खरोखरच छान स्वेटर विणून पाठवला आहे तुझ्या घरच्यांनी. याची किंमत काय? मालक, मी तो तुम्हाला भेट म्हणून दिलाय. मला भेट? ते कशासाठी? छे, तुझ्या घरच्या माणसांनी यासाठी केवढी मेहनत घेतली असेल. मला त्याची किंमत चुकवलीच पाहिजे. बोल, कितीला आहे हा स्वेटर? नाही मालक, तुम्हाला हा स्वेटर भेट म्हणून घ्यावाच लागेल, कारण तुम्हीच मला हे सुचवलं आणि त्याचा भरपूर फायदा मला होणार आहे. खूप लोकांनी मला ऑर्डर दिल्या आहेत आणि त्या मी पुऱ्या करून भरपूर पैसा कमावणार आहे. अरे, म्हणून काय झालं? मेहनतीचा पैसा तुझ्या कुटुंबियांना मिळालाच पाहिजे. मालक, हा स्वेटर मी स्वतः विणला आहे. तू विणलास? कधी? तुला वेळ तरी कसा मिळाला? मालक, माझ्या कामात मी कामचुकारपणा अजिबात केलेला नाही. मला मधला जो 1-2 मिनिटाचा किंवा 10-15 सेकंदाचा वेळ मिळतो, तेवढ्या वेळात मी हा स्वेटर थोडा विणून पूर्ण केला. काय सांगतोस काय? मालकाला फारच आश्चर्य वाटले. होय मालक, तेवढ्या वेळात माझे 2-4 टाके घालून होतात. माझी ड्युटी व्यवस्थित सांभाळून एका महिन्यात मी 4 स्वेटर सहज विणू शकेन, असा मला आत्मविश्वास आहे. भैया क्षेमेंद्र, तू तर आमच्यापुढे एक आदर्शच ठेवला आहेस. वेळेचा सदुपयोग कसा करावा, एकेका सेकंदाचाही कसा उपयोग करावा, हे तर आपल्या वागण्यातून, कार्यातून दाखवून दिलेलं आहेस. आपल्या सर्व कामगारांपुढे त्याबद्दल मी तुझा सत्कार करणार आहे. नको मालक, हे काहीतरीच कशाला? अरे, हे काहीतरी नाही, फार महत्त्वाचं आहे. अरे, वाया म्हणून जाणाऱ्या काही सेकंदाचाही असा उपयोग तू 4-5 हजार रुपये सहज मिळवू शकतोस. किती जणांच्या हे डोक्यात आलं असेल? अरे, असा बहुमोल वेळ चकाट्या पिटण्यात, गप्पा टोकण्यात, भांडण करण्यात, मारामारी करण्यात, उखाळ्या-पाखाळ्या काढून दुसऱ्याला त्रास देण्यात लोक घालवतात. पण त्याचं बहुमोल क्षणांचा उपयोग तुझ्यासारखा जर त्यांना करता आला तर ते कुठल्या कुठे जातील, अगदी प्रचंड वैभव मिळवू शकतील. भैया क्षेमेंद्र, तू एक आदर्श व्यक्ती आहेस. सर्व थरातल्या लोकांनी तुझ्या वागण्यातून बोध घेतला पाहिजे. वेळ हा तर सगळ्यांना मिळतच असतो, पण त्या वेळेचा उपयोग करून घेणारा तूच पहिला भेटलास. मालकाने अशी स्तुती केलेली पाहून क्षेमेंद्र अगदी संकोचून गेला होता, पण त्याला समाधानही खूप मिळाले होते. तर मुलांनो, तुमच्यापैकी कोण क्षेमेंद्रसारखं ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस काहीतरी ॲक्टिव्हिटीज करता, आईला मदत करता, आपापल्या वस्तू जागेवर ठेवता, अभ्यास करता? कोण आहे? पन्नवी, तू आहेस का? होय. दिवसभरातून किती वेळ व्हायला घालवतेस? नाही घालवत? नाही. बरं, चला मुलांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आपण पुन्हा भेटूया छानशा कथेसोबत.